नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कामिका एकादशीची कथा सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील तिथीला कामिका एकादशीचे व्रत केले जाते. पालनहार श्रीहरीला प्रसन्न करण्यासाठी या एकादशीला विशेष महत्त्व आहे. यंदा 31 जुलैला कामिका एकादशीचे व्रत केले जाणार आहे. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने अनेक मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी कामिका एकादशीची कथा वाचल्याने वाजपेयी यज्ञाचे फळ मिळते असे म्हटले गेले आहे. जाणून घेऊया संपूर्ण कथा. पौराणिक मान्यतेनुसार एका गावामध्ये एक वीर क्षत्रिय राहत होता. एका देवाशी काही कारणामुळे त्याचे एका ब्राह्मणासोबत भांडण झाले आणि त्यामध्ये त्या ब्राह्मणाचा मृत्यू झाला. आपल्या हातून मेलेल्या त्या ब्राह्मणाचा अंत्यविधी करण्याची इच्छा त्या क्षत्रियाने व्यक्त केली, परंतु इतर ब्राह्मणांनी त्याला परवानगी दिली नाही. ब्राह्मणांनी त्याला तू ब्रह्महत्येचा दोषी आहेस असे सांगितले. पहिले तू या पापाचे प्रायश्चित घे आणि पापातून मुक्त झाल्यानंतर आम्ही तुझ्या घरी भोजन करू. यावर त्या क्षत्रियाने या पापातून मुक्त होण्याचा उपाय विचारला. तेव्हा ब्राह्मणांनी सांगितले की आषाढ मासातील कृष्ण पक्षातील एकादशीला भक्तिभावाने श्री विष्णूंचे पूजन आणि व्रत करून ब्राह्मणांना अन्नदान दक्षिणा देऊन आशीर्वाद प्राप्त केल्यानंतर तुला या पापातून मुक्ती मिळेल. ब्राह्मणांनी सांगितल्याप्रमाणे क्षत्रियाने एकादशीचे व्रत केले. त्या दिवशी रात्री भगवान विष्णूंनी क्षत्रियाला दर्शन देऊन तुला हत्येमधून मुक्ती मिळाली आहे असे सांगितले. अशा प्रकारे कामिका एकादशीचे व्रत केल्यामुळे क्षत्रियाला पापातून मुक्ती मिळते. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.